नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। नेहमीप्रमाणे हसत खेळत कार्यक्रमाची सुरुवात करूया। पिंटू एक दाताच्या डॉक्टरकडे जातो आणि दाताचे डॉक्टर म्हणतात, अरे पिंटू काय झालं, तुझे दात कसे तुटले? तर पिंटू म्हणतो, काय सांगू डॉक्टर साहेब, बायकोने एकदम कडक दगडासारखी पोळी खायला दिली। डॉक्टर म्हणतात, अरे मग सांगायचं ना नाही खाणार म्हणून। पिंटू म्हटला, डॉक्टर साहेब मी तेच केलं म्हणून मी आता तुमच्याकडे आलोय। तर गमतीचा भाग जर बाजूला सोडला तर आपल्याला लक्षात येतं की आपलं आरोग्य सांभाळणं कधी कधी अशीच तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते। तर आजच्या भागात आपण आरोग्यावर बोलू काही। बरोबर, आजचा आपला विषय आहे, आपला विषय पाहूया, जागतिक आरोग्य दिन विशेष कार्यक्रम। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम। नमस्कार मॅडम, आपलं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रमामध्ये। मित्रांनो, डॉक्टर पल्लवी सापळे मॅडमचा तुम्हाला तुमच्याशी थोडक्यात परिचय करून देतो, ओळख करून देतो। डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम, आपण अधिष्ठाता आहात सर जे रुग्णालय मुंबई येथे। आपण आपलं MBBS, MD आणि DNB बालरोग चिकित्सा या विषयामध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज, ग्रँड वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे रुग्णालय मुंबई येथून केलं। म्हणजे मॅडम जिथे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं तिथेच आता अधिष्ठाता म्हणून आहेत। आणि जर अजून एक विशेष सांगायचं झालं तर सर जे रुग्णालयाच्या इतिहासामध्ये मॅडम ह्या या यंगेस्ट डीन आहेत, सर्वात तरुण अशा अधिष्ठाता आहेत। तर त्याबद्दल मॅडम तुमचं अभिनंदन। आणि जर अजून शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडम मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम आलेले आहेत। आणि गेल्या 2 वर्षांच्या कार्याविषयी जर बोलायचं झालं तर कोरोना काळात मॅडम मुंबईपासून ते सांगलीपर्यंत, मिरजपासून ते पैठण, नंतर मग धुळे म्हणा, औरंगाबाद म्हणा, नगर म्हणा, या बऱ्याच ठिकाणी मॅडमने कोरोना काळात सेवा दिली आणि आता मॅडम मुंबईमध्ये आपली सेवा देत आहे। मॅडम पुन्हा एकदा स्वागत करतो। पिक्चर, चित्रपट जेव्हा रिलीज होतो तेव्हा त्याचं ट्रेलर किंवा एक झलक दाखवली जाते, तशी आजच्या जो आपला जागतिक आरोग्य दिन आहे त्याच्याविषयीची थोडी झलक आपण ध्वनी चित्रफीत माध्यमातून बघणार आहोत। बघूया एक ध्वनी चित्रफीत। जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो। जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झालं। त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झालं। विभिन्न वंशाच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत। त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली। या दिवशी आपण सर्वांनी आपल्या आरोग्याकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे। तसंच या दिवसाचं औचित्य साधून आपण आपल्या दैनंदिन आहारात बदल घडवून आणले पाहिजेत, जेणेकरून आपण आपल्या जीवनात निरोगी राहू शकू। निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्याबरोबरच आपल्या दैनंदिन दिनचर्येतही काही बदल केले पाहिजेत। प्रत्येक वर्षी एका थीम अनुसार या सर्व कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते। या वर्षीच्या आरोग्य दिनाची थीम युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज अशी आहे। चला तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया। पल्लवी मॅडम, जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो आणि या वर्षाची जो विषय आहे त्याविषयी कृपया मला सांगा। जागतिक आरोग्य दिन दरवर्षी 7 एप्रिलला साजरा केला जातो। ही प्रथा 1950 मध्ये सुरू झाली आहे। म्हणजे आपण बघितलं तर आता जवळजवळ त्याला 70 ते 72 वर्ष होतील। आणि आरोग्य तर आपल्याला रोज राखायचं असतं, पण हा दिन साजरा करण्यामागचा हेतू असतो की आरोग्याचे इतके पैलू आहेत, इतके भाग आहेत की कुठल्या तरी एका पैलूवर आपण लोकांचं लक्ष वेधून घेतो। जसं काही वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य दिनाची थीम किंवा त्याचं जे तकिया कलाम होतं ते नर्सेस होतं
की आपल्याला लक्षातच येत नाही. डॉक्टर्स दिसतात, पेशंट दिसतात, पण नर्सेसचा रोल दिसत नाही. तसं दरवर्षी काहीतरी एक गोष्ट असते ज्याच्यावर ते लक्ष केंद्रित करतात आणि ते त्या दिवसापुरतं मर्यादित नसतं. म्हणजे वर्षभर काम करताना आपण त्या व्यक्तीकडे, त्या बाबीकडे जरा जास्त लक्ष द्यावं, हा त्याच्यामागचा हेतू असतो. पण एक गंमत वाटली मला की ह्या वर्षीची जी तुम्ही थीम आहे ती मी सांगायच्या आधी एकच सांगते की तुम्ही प्रेक्षकांना म्हटलंत की रेलेव्हंट प्रश्न विचारा, म्हणजे विषयाशी संबंधित प्रश्न विचारा. पण गंमत अशी आहे की ह्या वर्षीची थीम अशी आहे की अक्षरशः म्हणतात ना, जगाच्या पाठीवरचं ते काही विचारू शकतात, कारण का ह्या वर्षीची थीमच जग आहे. ह्या वर्षीची थीम आहे अवर प्लॅनेट अवर हेल्थ. ह्याचा मराठी अनुवाद करायचा झाला तर माझ्यापेक्षा कदाचित तुम्ही जास्त चांगला करू शकाल. आपलं ग्रह आणि आपलं आरोग्य अशी या वर्षाचा विषय आहे. त्यामुळे तेच म्हटलं की तो विषय असा आहे की त्याच्यात काय नाही येत, म्हणजे आपण म्हणतो ना जगात जे आहे ते सगळं ह्याच्यात आलं. पण ह्या विषयाचं महत्त्व म्हणजे मला जेव्हा कळलं की ही थीम यावर्षी, दरवर्षी थोडे दिवस आधी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा WHO ही एक जागतिक आरोग्य संस्था आहे. थोड्या वर्षापूर्वी मला तुम्हाला त्याचा अर्थ सांगावा लागला असता, पण आता जवळजवळ कोविडमुळे दुर्दैवानी किंवा सुदैवानी म्हणा, सगळ्यांना हे WHO काय आहे ही भानगड कळली आहे. कारण का खूपदा सांगितलं जातं की WHOनी हे सांगितलंय, WHOनी असं सांगितलंय, केंद्र शासनाचं असं आहे. त्यामुळे लोकांना आता WHO कळायला लागले. तर ह्या वेळीची थीम आहे अवर प्लॅनेट अवर हेल्थ. आणि ह्याचं महत्त्व असं आहे की सगळ्याच गोष्टी ह्यात कव्हर होतात की आपण आपलं प्लॅनेट किंवा आपला ग्रह कसा वाचला पाहिजे, तो कसा ग्रह देखील सुदृढ ठेवला पाहिजे, आणि ग्रह सुदृढ ठेवला तर आपण सुदृढ होणार आहोत. एकदम बरोबर सांगितलं मॅडम. आज हा आपला जो विषय आहे तो समुद्र एवढा विशाल आहे, आभाळ एवढा मोठा आहे. तर त्याला सुरुवात करूया आपण की आरोग्य, चांगलं आरोग्य कशाला म्हणतात, त्याचे वेगवेगळे पैलू काय आहेत ते कृपया आम्हाला सांगा. हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे खूप जुनं व्याख्या आहे आरोग्याची आणि ती खूप महत्त्वाची आहे समजून घेणं. आपण कोणाला म्हणतो की तुम्ही एखाद्याला विचारा, तुला तब्येत कशी आहे, चांगली आहे, मला डायबिटीस नाही, मला ब्लड प्रेशर नाही, मी चांगलं आहे. तर रोग नसणं म्हणजे निरोगी असणं असं नाही आहे. हे डेफिनेशन किंवा ही व्याख्या खूप वर्षांपासून आहे, पण ती आपल्याला आता स्वतःपुरती समजून घ्यायला पाहिजे की रोग नाही म्हणून मी आरोग्यदायी आहे किंवा निरोगी आहे असं नाही. तर आरोग्याचे देखील आता पैलू आहेत. म्हणजे निगेटिव्ह नाही म्हणून मी पॉझिटिव्ह आहे असं नाही, तर मी पॉझिटिव्ह आहे. तर कुठल्या ह्याच्यात पॉझिटिव्ह आहे, तर शारीरिकदृष्ट्या, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर फिजिकल, मेंटल आणि आधी स्पिरिच्युअल हा शब्द वापरायचे, पण आता तो चेंज करून सोशल वेलबिंग झालं आहे. म्हणजे मी शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि आरोग्यदायी आहे. मानसिकदृष्ट्या, ही गोष्ट आपण खूपदा विसरतो, कदाचित आपण आज त्याविषयी बोलू देखील. आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक म्हणा, ज्यांचा आध्यात्मिक कल आहे, किंवा सोशल. कारण का ह्या लॉकडाऊनमध्ये लक्षात आलं असेल की माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे एकटं राहिल्यामुळे देखील आजारपण येऊ शकतं किंवा ते पण एक अनारोग्याचं लक्षण असू शकतं. म्हणून हे 3 पैलू आरोग्याचे महत्त्वाचे आहेत: मानसिक, शारीरिक आणि सामाजिक. हे तिन्ही पैलू जर सक्षम असतील तर आरोग्य चांगलं आहे. रोग नाही म्हणून तुम्ही निरोगी आहात मुळीच नाही. मॅडम, तुम्ही मानसिक विषयाला स्पर्श केला, तर आपण त्याच्याकडे वळूया की शरीराला झालेली इजा किंवा हाताला लागलं, पायाला लागलं, रक्त येते, लगेच सगळ्यांच्या लक्षात येतं, पण मनाला लागलेले किंवा मन दुखलेलं पटकन लक्षात येत नाही. तर मानसिक आरोग्याविषयी जरा आम्हाला सांगा. मानसिक आरोग्याविषयी त्याचं महत्त्व हळूहळू आत्ता लोकांना पटू लागलंय, पण अजूनही जगभरात तर आहेच, पण आपल्या देशात म्हणजे लोक, तुम्ही आता जसं म्हटलं जखम झाली तर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला असेल आणि तो बरा झाला तर तो खूप कौतुकाने आपले टाके दाखवतो, येऊन सांगतो मला 10 टाके झाले, ही बघा अजून व्रण तसाच आहे. किंवा डायबिटीस वगैरेचं पण कौतुकाने सांगतो की मला आता डायबिटीस झालंय, आता मला साखरेचा चहा नको, किंवा मी आता हे सगळ्या गोष्टी तो सांगतो. पण ज्याला मानसिक आजार आहे तो माणूस तो लपवतो. म्हणजे जर हा शेवटी एक आजार आहे, हे काही तुमच्या चुकीने काही झालेली गोष्ट नाही आहे. तर पहिलं तर ह्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना तेच सांगायला पाहिजे की जर मानसिक काही आजार असेल तर तो देखील, त्याच्याबद्दल काही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही आहे. त्याच्यासाठी देखील उपचार आहेत, त्याच्यासाठी देखील तुम्हाला मदत मिळू शकते. आणि उपचार म्हणजे काहीतरी जन्मभर घ्यायची औषधं असं काही नाही आहे. ते उपचार कदाचित औषधं न घेता काही व्यायाम करूनही त्या
त्या पर्टिक्युलर गोष्टीवर थोडासा कंट्रोल येता येतो. त्यामुळे मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे, ते लक्षात येणं गरजेचं आहे. आणि मानसिक आरोग्याचे म्हणजे म्हणजे अगदी तुम्ही आपले कुठलाही जुना मराठी किंवा हिंदी पिक्चर बघा, असं वेड्यांचं हॉस्पिटल आणि काहीतरी वेगळंच विचित्र लोक वागतायत. म्हणजे लोकांना वाटतं मानसिक आजार म्हणजे ठार वेडा झालेली व्यक्ती. असं नसतं. पहिलं म्हणजे असे जरी ती व्यक्ती वागत असेल तरी त्याच्या मागे कारण असतं, औषधं देऊन ते बरं होऊ शकतं. आणि एकटं राहणं, डिप्रेशन असणं हे देखील मानसिक आजार आहेत आणि हे लक्षात येत नाही. म्हणजे कधीकधी आपण जे सुसाईड वगैरे च्या घटना ऐकतो आणि त्या व्यक्तीबद्दल जेव्हा विचारायला जातो तेव्हा ते तेच सांगतात की अरे तो आमच्याशी बोलत होता, जेवला, आमच्यासोबत होता आणि मग खोलीत जाऊन त्यांनी काहीतरी करून घेतलं. ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला डिप्रेशन किंवा सुसाइडल आयडिएशन होतं, म्हणजे सुसाईडच्या कल्पना त्याच्या मनात होत्या. हे लक्षात आलं पाहिजे आणि त्याला मदत केली पाहिजे, हे गरजेचं आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर असलेला जो एक डाग किंवा एक धब्बा आहे तो आपणही सगळ्यांच्या आपल्या मनातून तो गेला पाहिजे. त्या लोकांना देखील मदत घ्यावी किंवा डॉक्टरचा सल्ला घ्यावा. डायबिटीज झाला, एखाद्याला कॅन्सर डायग्नोज झाला की तुम्ही पटकन सांगाल घरी काय अंगावर काढतोय, जा आधी डॉक्टरकडे. मग हेच आपण मानसिक आरोग्याबद्दल देखील केलंच पाहिजे. मॅडमने एकदम छान सांगितलं की मानसिक आजाराविषयी पण आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे, आपण बोलतं झालं पाहिजे, जवळच्या व्यक्तींना, जवळच्या डॉक्टरांकडे, रुग्णालयात आपण गेलं पाहिजे. आणि मानसिक आरोग्याविषयी झालं, आता प्रतिबंधात्मक विषयावर पण आपण चर्चा करूया की मानसिक स्वास्थ्य ठेवायला, शारीरिक स्वास्थ्य ठेवायला प्रतिबंधात्मक उपाय किंवा अशा काही पायऱ्या आहेत का की ज्या आम्ही लक्षात ठेवायच्या आणि आम्ही आरोग्य शाबूत राखू शकतो? असं मगाशी मी जे म्हणाले ना की एखादा व्यक्ती म्हणतो मला डायबिटीस नाहीये, मला ब्लड प्रेशर नाहीये, तर त्याला नाहीये म्हणजे काय, त्याला त्याचा काही त्रास होत नाहीये या क्षणी. बरोबर. आणि हे दोन रोगांबद्दल मला ह्या दिवशी जरा जास्त सांगावंसं का वाटतंय. मी यापूर्वीही याबद्दल बोलले की आपण मगाशी जसं बोललो की पुन्हा तेच की एखाद्याचं समजा चालताना काही झालं, त्याला ठोकर लागली आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला, तर तो त्या क्षणापासून चालू शकत नाही आणि तो डॉक्टरकडे जातो की मला फ्रॅक्चर झाले किंवा बघा किंवा काही इलाज करा, प्लास्टर केलं जातं किंवा ऑपरेशन केलं जातं. पण डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे दोन असे आजार आहेत ना की ते तुम्हाला म्हणजे आज मला डायबिटीस झालंय असं, आज मला ताप आलाय असं होतच नाही. तुम्हाला ते डायबिटीस झालेला असतो, तुमची रक्ताची पातळी, रक्तामधली साखरेची पातळी वाढलेली असते, पण तुम्हाला काहीच त्रास होत नाही. तुम्ही सगळं तुमचं रुटीन करत असता आणि तुमची शुगर लेवल वाढत असते. पण ही साखर विषाचं काम करून तुमच्या डोळ्यात, तुमच्या स्नायूत, तुमच्या खास करून किडनी, डोळे आणि पायाच्या नसा हे अफेक्ट होतं. आणि मग तोपर्यंत लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला हा त्रास होतो तेव्हा डायबिटीस होऊन अनेक वर्ष झालेली असतात आणि ती शुगर लेवल अनेक वर्ष 200-250च्या वर गेलेली असते. त्यामुळे हे लक्षातच येत नाही आणि हे लक्षात येतं तोपर्यंत डोळे किंवा किडनीला एवढा डॅमेज झालेला असतो की डोळ्याचे ऑपरेशन करावं लागतं किंवा कदाचित तेही करायच्या स्टेजच्या पुढे गेलं असतं. किडनीचे डायलिसिस करायची वेळ लागू शकते. त्यामुळे मी तर म्हणीन, आणि आपल्या देशाला डायबिटीस कॅपिटल मानलं जातं, म्हणून मी नेहमीच सांगते की 30 वर्षाच्या वर प्रत्येकाने आपलं शुगर लेवल तपासावी, निदान 3 ते 5 वर्षातून एकदा. ज्यांच्या घरी अनुवंशिकतेने डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरचे आजार आहेत त्यांनी तर दरवर्षी तपासलं तरी काय हरकत नाही. ही चाचणी काय फार महाग नसते आणि आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तर फ्री, म्हणजे तुम्हाला बाहेर जरी अगदी प्रायव्हेट लॅबमध्ये केली तरी 50 रुपयात होते, पण आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आलात तर ती फ्री देखील तुमची होऊ शकते. तर ते केलं पाहिजे आणि त्याच्यावर नियंत्रण आणलं तर तुम्ही शेवटी तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं म्हणजे 80 आणि 100 वर्ष जगायचंय हो, पण ते हातपाय हिंडतं फिरतं जगायचंय. बेड रिडन होऊन शेवटची 30 वर्ष आयुष्याची काढायची नाही आहेत. आणि जर तुम्हाला हा आजार 30व्या वर्षी लागला आणि तुम्ही कंट्रोल नाही केला तर अनारोग्य तुमच्या सोबतच चाललंय आणि तुमच्या अवयवांवर परिणाम करणार आहे. जी गोष्ट डायबिटीसची आहे तीच ब्लड प्रेशरची आहे. ते देखील तुम्हाला फारशी काही लक्षणं देत नाही, काही ना थोडंसं डोकं वगैरे दुखतं पण खास काही होत नाही, हार्टवर परिणाम करून जातो आणि अचानक हार्ट अटॅक येतो किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव येतो. पेशंटला आणलं जातं इमर्जन्सीमध्ये आणि मग लक्षात येतं ते हार्ट अटॅकचं ECG केल्यावर BP चेक केलं जातं, अरे यांचं BP तर 200/120 आहे किंवा ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालं आहे, ब्रेन हिमरेज झालं आहे आणि ब्लड प्रेशर जास्त असतं. त्यामुळे ह्या गोष्टी थोडंसं घाबरवते पण सगळ्यांनी करावं. 30 हे तुम्हाला कदाचित थोडं लवकरचं वय वाटेल
पण दुर्दैवाने आपल्या देशात ते खरंच खूप लवकर सुरू होतं. मॅडम, पल्लवी मॅडम आपल्याला छान माहिती देत आहेत. तर इथे मला संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो की याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. भारतरत्न पंडित भीमसेन जोशींनी गायलेलं आहे आणि श्रीनिवास खळेंनी संगीत दिलेलं आहे. तर हे गीत पण आपण मनात गुणगुणा. तोवर आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतोय. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आपलं स्वागत आहे कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये. आणि आज आपला जो विषय आहे तो जागतिक आरोग्य दिन विशेष आपला कार्यक्रम आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम, ज्या आहेत अधिष्ठाता सर जे रुग्णालय मुंबई येथे. आणि मित्रांनो, तुमच्या फोनची पण आम्ही वाट पाहतो आहे. तर मॅडम, चर्चेला सुरुवात करूया. बरेच वेळेला असं होतं, आम्ही डॉक्टर एकदम पोटतिडकीने पेशंटला सांगतो की बाबा रे तंबाखू सीडी वगैरे सोडून दे. तर पोटतिडकीने सांगितल्यावर बरेच जण ऐकतात आणि सोडून देतात. म्हणजे तंबाखू सिगरेट नाही तर डॉक्टरला सोडून देतात, दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. तर मग अशा याच्यासाठी व्यसनमुक्तीसाठी थोडं डॉक्टरांना पण मार्गदर्शनपर आणि आपले जे पेशंट आहेत ज्यांना सोडायचे, जवळजवळ असं बघतात की 50% जणांना तंबाखू सोडायची असते पण त्यांना तो सक्सेस येत नाही. तर त्याविषयी थोडं सांगा. नाही, नक्कीच. म्हणूनच त्याला ॲडिक्शन किंवा व्यसन म्हटलं जातं. ते सोडणं कठीणच असतं आणि त्याला खूप जणांची मदत लागते. म्हणजे जसं आहे की तुम्ही जसं म्हटलंत की एखाद्या डॉक्टरकडे एक पेशंट गेला आणि डॉक्टरनी सांगितलं अरे तू आत्ताच्या आत्ता सिगरेट आणि हे सोडून दे तंबाखू, तर त्याला ते जमणारच नाही. कदाचित तो घरी जाईल आणि मी सांगते ना 2 तास पण तो राहू शकणार नाही जर त्याला कायम त्या तंबाखू किंवा मी काही वृद्ध लोकात बघते मशेरीची सवय असते, तर ते नाहीच सोडू शकत. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरनी प्रत्येक पेशंट वेगळा आहे हे बघितलं पाहिजे. जर उदाहरणार्थ आपण त्याला एक शब्द वापरतो कोल्ड टर्की. काही लोक असतात त्यांना, आता आपण मगाशी जे उदाहरण दिलं की डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर, अचानक एखाद्याला हार्ट अटॅक येऊन जातो, मग तिकडे ती भीती असते. त्यामुळे त्या हार्ट अटॅकचा इलाज झाल्यानंतर मे बी त्याला ती औषधं दिली, अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाली, त्याच्यानंतर तो इतका घाबरतो की तो सोडतो. पण ते ॲडिक्शन हे भीतीपायी सोडलेलं असतं. पण एरवी जो पेशंट येतो ज्याला इमिजिएटली काही धोका नाही दिसत, आणि तो मनुष्य जातीचा एक स्वभाव आहे की आत्ता धोका नाही दिसत पुढे आहे ना, तर मग आपण या सोमवारी सोडू किंवा जागतिक आरोग्य दिन आहे त्या मुहूर्तावर सोडू, नवरात्रीनंतर सोडू, असं काहीतरी लोक चालढकल करत राहतात. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. आणि म्हणूनच मी म्हणते की हे डी ॲडिक्शन जे आहे ह्याची पण सेंटर्स शासनाची आहेत, इतर ठिकाणीही आहेत, आणि डॉक्टरच्या सल्ल्याने करावं. आणि डॉक्टर्स देखील ह्याच्यासाठी जे ट्रेंड आहेत, ज्यांना माहिती आहे की हे कसं करायचं किंवा कशा प्रकारे, यांची मदत घेतली पाहिजे. मग ते बरोबर गाईड करतात आणि ते तुमची पर्सनॅलिटी बघतात की हा कोल्ड टर्की सोडण्यासारखा पेशंट आहे का, ह्याला हळूहळू कमी करायला सांगायचं. किंवा ट्रिगर असतात कधी कधी. म्हणजे जेव्हा मी काय म्हणतात गाणी ऐकत असतो तेव्हा मला सिगरेट ओढायला आवडते, अशी एखादी व्यक्ती असते. मग त्याला सांगायचं अशा वेळी गाणी ऐक ज्यावेळी तू सिगरेट ओढूच शकत नाही, ऑफिसमध्ये ऐक. तो ऑफिसमध्ये बसल्या बसल्या तरी तुम्ही ते करणार नाही. किंवा एखाद्याला ड्रिंक्सचं इतकं ॲडिक्शन असेल की तो संध्याकाळी घेतच असेल ड्रिंक्स, तर त्यांनी त्यावेळी काहीतरी दुसरं असं काम करावं ज्या ठिकाणी त्याला ड्रिंक्स उपलब्धच होणार नाहीत. ह्या गोष्टी आहेत. आणि आपण बोलतच आहोत तर अजून एक गोष्टी मला नक्कीच सांगायला पाहिजे की एक नवं ॲडिक्शन आलं. म्हणजे आपण व्यसन म्हटल्यावर खूपदा असं आपण ऐकलं पण आहे, सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नाही. व्यसन म्हटलं ना की लोकांना फक्त दारू आणि तंबाखू किंवा सिगरेट विडी ही माहिती असतात. पण ही नव्या युगातली नवी व्यसनं अशी आहेत. टी व्हीचं व्यसन, आपण आता टी व्हीवर कार्यक्रम करतोय तरी, मोबाईलचं व्यसन, व्हिडिओ गेम्सचं व्यसन. आणि गौतम बुद्धाचं एक वाक्यच आहे की कुठलीही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर गेली की ती विषच होते. त्यामुळे व्यसन तुम्हाला चांगल्या गोष्टीचंही होऊ शकतं. म्हणजे मी सांगू का, म्हणजे इथे बोलायचा तो विषय नाही, पण आपण व्यायामाबद्दल जेव्हा बोलू, व्यायामाचं लोकांना इतकं व्यसन जडतं की मी बघितलंय मुंबईत जिम्स रात्रभर चालू असतात. म्हणजे 3 तास झोपायचं आणि 1.5 तास व्यायाम करायचा, आणि अशा लोकांचा मृत्यू ओढावलेला आहे. त्यामुळे व्यसन, कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर केली तर ती व्यसनच होते. अगदी सॉफ्ट ड्रिंकचं व्यसन,
त्यांनी वजन वाढू शकतं. त्यामुळे व्यसन आपल्याला जेव्हा कळतं की ह्या गोष्टीवर माझा कंट्रोल नाहीये, तर ह्याचा अर्थ त्या गोष्टीचा तुमच्यावर कंट्रोल आहे. तुम्ही ती गोष्ट नाही कंट्रोल करत, ती गोष्ट तुम्हाला कंट्रोल करते. तुम्ही तुमचा ताबा त्या गोष्टीला दिलाय. आणि हे पहिली स्टेप आहे ओळखणं की मला व्यसन आहे, मला काहीतरी केलं पाहिजे. मग स्वतःच्या स्तरावर प्रयत्न करा, पण नसतील होत किंवा जमत नसतील तर मदत घ्या. हाताबाहेर ती गोष्ट जाऊ देऊ नका. मराठीत आपल्या म्हण आहे, अति तिथे माती. तर प्रमाणाबाहेर गोष्टी न जाऊ देता त्याचा सदुपयोग करूया. मॅडम, इथे आपल्याला एक फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळजींचा फोन आहे जळगावहून. तर बघूया त्यांचा काय प्रश्न आहे. नमस्कार रवींद्रजी. हो, नमस्कार. आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. बोला. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अगदी समर्पक विषय आपण कार्यक्रमात घेतलाय आणि मॅडम अतिशय छान जनजागृती करतात. मी अभिनंदन करतो मॅडमचं. धन्यवाद. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये जरी आपली आरोग्य व्यवस्था सक्षमपणे पोहोचलेली आहे, कामही छान होत आहे, पण लोकांमध्ये कधी कधी असं वाटतं की त्यांची मानसिकता कमी पडते उपचार घेण्याची. दुखणं अंगावर काढणे, उद्या दवाखान्यात जाऊ, परवा ट्रीटमेंट घेऊ, नंतर बघू, टेस्ट करू, अशी जी चाल ढकल मानसिकता जी ग्रामीण भागात प्रामुख्याने जाणवते, ही कशी बदलावी असं आपल्याला वाटतं. आणि दुसरा आणखी प्रश्न मला असा विचारायचा आहे की जे अगदी गरीब मध्यमवर्गीय आहेत की ज्यांचं उत्पन्न ऑलरेडी कमी असतं पण वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पैसे देखील नसतात, तर अशा लोकांसाठी उपचार पद्धती मोफत किंवा कमी दरात मिळण्याच्या दृष्टीने काय व्यवस्था कुठे उपलब्ध आहेत का, त्याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल का? धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी आपल्या प्रश्नाविषयी. मॅडम काय सांगाल? नाही, रवींद्रजींनी दोन्ही खूप रेलेव्हंट प्रश्न विचारले, पण त्याच्यासाठी माझ्याकडे चांगलं किंवा मला आनंद होईल त्याचं उत्तर द्यायला. तर दुसऱ्या प्रश्नाचा आधी घेऊ तर की गरीब रुग्णाला कुठे सुविधा मिळू शकतात. तर कुठल्याही शासकीय रुग्णालयात सगळ्या सुविधा तुम्हाला म्हणजे गरीब रुग्णाला फ्रीच मिळतात. जर तुमच्याकडे म्हणजे आपल्याकडे रेशन कार्डची पद्धत आहे, म्हणून ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना सगळ्या सोयी फ्री मिळतात. डिलिव्हरी आपल्या महाराष्ट्र राज्यात पहिली डिलिव्हरी आणि दुसरी डिलिव्हरीला अगदी म्हणजे काही 60 ते 70 रुपये इतके कमी चार्जेसमध्ये पहिली आणि दुसरी डिलिव्हरी, तर पहिली तर फ्रीच होते, त्यामुळे डिलिव्हरी फ्री होते. पिवळं रेशन कार्ड असेल तर ते देखील फ्री म्हणजे मुफ्तच होऊन जातं. कुठल्याही शासकीय म्हणजे PHC असू दे, तुमच्या खेड्यापाड्यातलं जे तुम्ही म्हणताय ते छोटं रुरल हॉस्पिटल असू दे किंवा मोठं वैद्यकीय आमचं जे सारखं महाविद्यालय असू दे, सगळीकडे ह्या व्यक्तींना फ्री मिळते. दारिद्र्य रेषेखाली काही अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांची देखील ट्रीटमेंट आपल्याकडे फ्री होते. फक्त आपली कागदपत्र सोबत पाहिजेत, ते फ्री होते. आणि आपण आता सगळ्यांनी ऐकलंच असेल, एक योजना माहिती असेल आपल्या सगळ्यांना की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. त्या योजनेत तर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असलेल्यांना ऑपरेशन बरेचसे आहेत जे फ्री होऊन जातात, किंवा सिरियस आजार म्हणजे ICU मध्ये पेशंट असेल, बोन मॅरो ट्रान्सप्लांट लागत असेल किंवा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी, आपण आता हार्टबद्दल बोलत होतो, जे हॉस्पिटलमध्ये तर वर्षाला 5,000 अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी होतात आणि त्यातल्या बहुतांश ह्या महात्मा फुले योजनेअंतर्गतच होतात. आणि कोविडनी आपल्याला बरंच दुःख दिलंय, पण त्याच्यात शासनाने एक सोय केली आहे की कोविडमध्ये हा प्रॉब्लेम होत होता की बरीचशी शासकीय रुग्णालय ही कोविडसाठी होती, त्यामुळे नॉन कोविड आजारांच्या रुग्णांनी कुठे जायचं. त्यामुळे आता बरीचशी प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, तुम्ही तिथेही जाऊन पाहू शकता की तिकडे महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे का. आणि कोविडमध्ये दुसरं एक झालं आहे, पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील बरेचशा आजाराची ट्रीटमेंट फ्री मिळते. त्यामुळे शासनाकडे ह्या सोयी आहेत, तुम्ही तिथे पोचा आणि माहिती घ्या. जे टेक सॅव्ही आहेत किंवा नेट सॅव्ही आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर बघितलं तरी कळेल, पण ते नसेल तर तुमच्या जवळच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा आणि सांगा की मला हे हवं आहे किंवा इथे ही योजना आहे का. आता उदाहरणार्थ एखाद्याला हार्ट अटॅक आला आणि त्याला अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करायची, तर ठीक आहे तुमच्या गावात नसेल पण तुमच्या जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, तिथे असेल. आणि तिथे नसेल तर ते तुमची सोय करतील मोठ्या हॉस्पिटलला रेफर करायची, आणि तिथे जाऊनही देखील तुम्हाला फ्री तर ट्रीटमेंट मिळेलच, परत घरी जायचं भाडं देखील मिळतं. म्हणजे इतकी सोय करून ठेवलेली आहे, फक्त आपण विचारायची आणि माहिती घ्यायची गरज आहे आणि ते नक्की होऊन जातं.
दुसरा प्रश्न आय थिंक रादर त्यांचा पहिला प्रश्न हा होता की गावाकडची लोक का येत नाही, म्हणजे अंगावर दुखणं काढतात किंवा वडीलधारी व्यक्ती जी आहे ती पटकन जात नाही. हे खरंच म्हणजे दुर्दैव आहे आणि हे खूप खरं आहे. एस्पेशली वडीलधारी मंडळी किंवा असं मी म्हणेन की त्यांचा हा समज असतो की बरं होऊन जाईल म्हणून ते जात नाहीत. म्हणून मी नेहमीच सांगते की ठीक आहे, अगदी ओव्हर कॉशियस होण्यात अर्थ नाही. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की हे साधं सर्दी पडसंय तर ठीक आहे, 2-3 दिवस घरात राहा. पण जर ते 7 दिवसाच्या वर गेलं तर डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्या. म्हणून मी 7 दिवसाचं एक जनरल लिमिट ठेवते. हे कोविड बाबतीत नाही म्हणणार, पण एरवी एक 7-8 दिवसात बरं नाही झालं तर हे काहीतरी वेगळं दुखणं आहे एवढं तरी ओळखा आणि सगळंच अंगावर काढायला जाऊ नका. दुसरं, आपण आता आरोग्य दिनाबद्दल बोलतोय पण महिला दिन पण येऊनच गेला थोड्या दिवसापूर्वी. महिलांच्या बाबतीत हे जास्त जाणवतं, खास करून ब्रेस्टचा कॅन्सर असेल किंवा लघवीच्या जागेच्या सर्वायकल कॅन्सर असेल तर त्या लाचतात. बेसिकली त्या लाचतात आणि मग ते इतकं हाताबाहेर जातं, म्हणजे खूप वाईट वाटतं हे बघून की ब्रेस्ट कॅन्सर हा जवळजवळ म्हणजे पूर्णपणे आपण बरा करू शकतो. नाही तर कॅन्सरवर अजून डॉक्टर्स किंवा माणसाचा कंट्रोल नव्हता. पण ब्रेस्ट कॅन्सर असं आहे की जर लवकर कळला ना तर ते एका साध्या गाठी इतकं सोपं काम आहे. काढून टाकायची, चेक करायचं की आणि कुठे पसरला नाहीये आणि तुम्ही बरे होता आणि आठवड्याभरात घरी जाता. पण तो मोठा होईपर्यंत, त्या इतर ग्रंथींना पसरेपर्यंत जर तुम्ही अंगावर काढला तर ते आपल्या घरात कोणाला असेल तर त्यांना ती ॲडवाईस करा. दुसरं, प्रत्येक गावात हल्ली म्हणजे खेड्यापाड्याबद्दल बोलायचं झालं तर आशा वर्कर आहेत ज्या घरोघरी लसीकरण करतात, घरोघरी इतर आजारांबद्दल विचारतात. तर तिकडे तरी जाऊन त्यांना तरी खरं सांगावं की बाबा असं आहे, मी काय करू. कारण का हे आम्ही खूप बघतो, म्हणजे मुंबईपर्यंत हे पेशंट येतात आणि खूप वाईट वाटतं की जो आजार 6 महिन्यापूर्वी पटदिशी बरा झाला होता तो आता असाध्य आजार होऊन बसलेला आहे. तर ते होऊ नये. आणि मी रवींद्रजींना म्हणेन की उलट तुम्ही देखील काय म्हणतात आरोग्याचे ब्रँड एम्बॅसेडरचं काम करा. तुमच्या परिसरात, तुमच्या आजूबाजूला जर असा गैरसमज किंवा असं एक न्यूनगंड किंवा एक भीती असेल तर ती क्लिअर करायला मदत करा. आणि असे आता मी म्हणेन ना, टेक्नॉलॉजीचा वापर करा. अनेक व्हिडिओज आहेत म्हणजे अधिकृत साईट्सवर जिथे तुम्हाला त्या आजाराबद्दल माहिती मिळू शकेल. डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम आपल्याला छान मार्गदर्शन करतायत आणि तुमचे पण छान प्रश्न येतात ज्याच्यामुळे चांगली जनजागृती आपण सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आपला जो कार्यक्रम आहे, लाडका कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, या कार्यक्रमामार्फत आपण करतोय. तर इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी. आपलं स्वागत आहे कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आपली चर्चा चालू आहे जागतिक आरोग्य दिनाविषयी. आणि या वर्षीची जो आपला थीम आहे किंवा विषय आहे तो आहे अवर प्लॅनेट अवर हेल्थ, म्हणजेच आपला ग्रह आणि आपलं आरोग्य, अशी या वर्षीचा विषय आहे, या वर्षीची थीम आहे. तर डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतायत, ज्या आहेत अधिष्ठाता सर जे रुग्णालय मुंबई येथे. मॅडम, संक्रामक रोगांविषयी थोडं आपण बोलूया की संक्रामक रोग जसा आता हा कोरोना आला म्हणा आणि लसीकरण याविषयी शासकीय रुग्णालयात म्हणा किंवा राज्य पातळीवर, देश पातळीवर काय काय प्रयत्न सुरू आहेत, काय योजना आहेत किंवा त्याविषयी एक थोडं सविस्तर सांगाल? नक्कीच. आधी लसीकरणाबद्दल बोलते कारण का ते सोपं आहे आणि काय म्हणतात ते चौकटीत मांडता येतं. बाकी मोठे संक्रमक रोग इतके आहेत की तुम्ही एक सिरीज करू शकाल. तर लसीकरणाचं म्हणजे सुरुवात आपण कोविडच्या लसीनीच करू की आजच मी सकाळी TV बघताना एक बातमी आली की मुंबई हा आजच्या घडीला कालच्या दिवशी एक 2-4 दिवसापूर्वी कधीतरी एप्रिलमध्ये 100% 18 वर्षाच्या वरील सगळ्या लोकांचं 100% कोरोना विरुद्ध लसीकरण झालेलं आहे, जी खूप मोठी गोष्ट आहे आणि ते खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कोविडच्या बाबतीत. आणि आपल्या पूर्ण देशातही जवळजवळ 95%च्या वर लोकांना एक डोस तरी लसीचा मिळालाय आणि 60%च्या वर लोकांना दुसरा मिळालाय. याचा अर्थ आपली लसीकरण मोहीम मस्त चालू आहे, छान चालू आहे. पण ही नवीन गोष्ट होती आणि मी आता कोविडचा अभ्यास केल्यामुळे बघितलं की काही देशात लसी उपलब्ध असून अँटी वॅक्सर्स हे आहेत ज्यांना दिसतंय की लसीमुळे जीव वाचतोय तरी घ्यायला तयार नाहीत किंवा त्यांना त्याच्यात एक मोठी काहीतरी कॉन्स्पिरसी वाटून जाते आणि ते लसी घेत नाही आहेत. आणि त्या देशात म्हणजे आता युरोपमध्ये जी लाट आली एक मार्च महिन्यात ती पूर्णपणे ह्या लस न घेतलेल्या लोकातच आली.
आणि आपणही पाहिलं की लस घेतलं तर सिव्हिअर आजार होत नाही. तिसरी लाट आपल्या देशात आली. ओमिक्रॉन सिव्हिअर आजार करू शकत होता, पण केवळ आपण लस घेतली होती म्हणून ह्या गोष्टी घडल्या नाहीत. त्यामुळे लसीचं महत्त्व नक्कीच आहे आणि आपली आरोग्यसेवा इतकी सक्षम आहे की मी मगाशी जे आशा वर्कर म्हटलं तशा हेल्थ केअर वर्कर देखील घरोघरी फिरतात आणि एखाद्या मुलाचं लसीकरण राहिलं असेल तर त्याला देतात. किंवा पल्स पोलिओ म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा नायजेरिया आणि काही थोड्या आफ्रिकन देशात अजूनही पोलिओ आहे. पण आपण जवळजवळ आता 8 वर्ष झाली आपला देश पोलिओ मुक्त झाला आहे. पण आपण पोलिओ लस एवढ्यासाठी घेतोय की पुन्हा ह्या इतर देशातून आपल्याकडे येऊ नये. पण ही किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे की केवळ आणि केवळ लसीकरणामुळे आजही आपण अशी लोक बघतो ज्यांना हातापायाचा काहीतरी त्रास आहे लहानपणी पोलिओ झाल्यामुळे. आणि तो का होता? कारण का त्यांनी लस घेतली नाही. आता तो कंप्लीट त्या रोगाचं उच्चाटन झालं आहे आणि आपण लहान मुलाला देखील मिशन इंद्रधनुष्यनुसार प्रत्येक आरोग्य केंद्रात, छोट्यातल्या छोट्या आरोग्य केंद्रात लसी मिळतात आणि हळूहळू आपल्याकडे ज्या लसी आपण देतो त्या वाढू लागल्यात. पोलिओचं आधी फक्त ड्रॉप्स होते, आता इंजेक्शन आलं आहे. निमोनियाची लस आली आहे. त्यामुळे अनेक लसी आहेत. मी आवाहन करीन की सगळ्यांनी त्या घ्याव्या आणि त्यांनी आपण आजारांपासून प्रोटेक्ट होते. त्यामुळे भारताने लसीकरण म्हणजे ह्याची एक पोचपावती द्यायची झाली तर जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लाईफ एक्सपेक्टन्सी आपण जी म्हणतो म्हणजे 1947ला जर एका मुलाचा जन्म झाला असेल तर त्याची जगण्याची अपेक्षा 30 ते 35 वर्षच होती. कारण का तेव्हा तेवढे आजार होते, लसींचं प्रमाण नव्हतं किंवा त्याप्रमाणे TB म्हणा किंवा ह्या इतर आजारांचाही काही उपाय आला नव्हता. आज जे मूल जन्माला येईल ते 70 ते 80 वर्षापर्यंत जगेल ही लाईफ एक्सपेक्टन्सी झाली आहे. ग्रामीण भागात 70च्या पुढे, शहरी भागात तर 75च्या पुढे. आणि महिला म्हणून मला आनंद वाटायला सांगेल की महिलांचं लाईफ एक्सपेक्टन्सी आणि जास्त आहे. अरे वा. महिला जरा जास्त टफ असतात. Yes, yes, लसीकरण खूप छानरित्या चाललंय आणि आपण आपल्यामुळे चाललंय, ते शासनामुळे नाही. आपण त्या केंद्रावर पोचतोय, आपण घेतोय, पुढचा डोस करतोय म्हणून ते होतंय. मॅडम इथे थोडंसं तुम्हाला अडवतो आणि आपण पुन्हा या लसीकरणाकडच्या मुद्द्यावर येऊया. कल्याणहून आपल्याला फोन आहे साईनीता मॅडमचा. साईनीता मॅडम, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. नमस्कार, चांगला विषय घेतलात तुम्ही. माझी 2 निरीक्षण आहेत आणि त्याबद्दल मॅडमचं मत मला हवंय. तर रोगमुक्त राहणं म्हणजे निरोगी असणं नाही ही व्याख्या जर बदलाची असेल तर 2 गोष्टी आवश्यक आहेत. पहिलं म्हणजे हॉस्पिटलमधला प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन हा जो विभाग आहे हा बलशाली व्हायला पाहिजे. उगाच आपलं इकडे तिकडे ऍडमिशन नाही म्हणून तिथे लोक जातात तसं नको. आणि दुसरं म्हणजे ज्या नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट आहेत म्हणजे युरिन रुटीन म्हणा, बॉडी मास इंडेक्स म्हणा, या CSRच्या अंडर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंडर फार्मास्युटिकल कंपन्यांनी अत्यल्प दरात किंवा फ्रीमध्ये उपलब्ध करून द्याव्यात तरच हे घडेल. धन्यवाद. छान प्रश्न विचारलाय, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मॅडम काय सांगा? ह्या स्वतः डॉक्टर आहेत किंवा ह्यांचं कोणतरी जवळचं MBBS झालंय आणि त्यांना PGला ऍडमिशन घ्यायची आहे. आणि खरं आहे म्हणजे आता सध्या MBBSच्या पुढे MDचे ऍडमिशन चालूच आहेत आणि त्या म्हणाले ते खरं आहे की काही डिपार्टमेंट्सना खूप डिमांड आहे. माझं जे पिडियाट्रिक्स डिपार्टमेंट आहे म्हणजे टॉपमोस्ट ॲडमिशन यावर्षी आपल्या देशात त्या विषयात झाली. त्यामुळे लोकांचा कल त्या विषयाकडे असतो हे खरं आहे. फ्युचरच्या दृष्टीने ते विचार करतात. पण कुठल्याही म्हणजे जसं आपण त्याही म्हणाले आणि आपणही म्हणतोय की रोग नसणं म्हणजे निरोगी असणं हे नाही आहे. तर त्याच्यासाठी एक विभाग आहे, त्याला आता नाव कम्युनिटी मेडिसिन दिलं जातं. प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन आधी म्हटलं जायचं. कम्युनिटी मेडिसिन ह्या शब्दातच सगळं. कम्युनिटी म्हणजे काय की बाहेरचा सरोवर समाज. त्यामुळे त्याच्यावरच ते कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि कुठे ना कुठे प्रत्येक आजाराचे आम्ही त्याला 3 स्टेप्स म्हणतो. प्रायमरी, सेकंडरी. म्हणजे मी तेवढ्या खोलात जाणार नव्हते पण त्यांनी प्रश्न विचारले तर आपण नक्कीच सांगूया. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी प्रिव्हेन्शन. तर टर्शरी प्रिव्हेन्शन काय आहे म्हणजे मागून पुढून मागे जाते. टर्शरी म्हणजे काय, मी मगाशी म्हटलं हार्ट अटॅक आला, ब्रेन हेमरेज आलं तर आता पुन्हा हार्ट अटॅक येऊ नये, पुन्हा ब्रेनला काही होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना करतं ते टर्शरी प्रिव्हेन्शन. म्हणजे तोपर्यंत ऑलरेडी डॅमेज झालेलाच असतो. सेकंडरी म्हणजे हार्ट अटॅक भले आला नसेल, ब्रेनमध्ये ब्लिडिंग नसेल झालं पण ब्लड प्रेशर आटोक्याबाहेर आहे किंवा ब्लड शुगर आटोक्याबाहेर आहे, त्याला म्हणतात सेकंडरी. म्हणजे डॅमेज झालेला नाहीये पण डॅमेजची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे हे होऊच नये म्हणून काय करायचं. आणि ते खूपसं हे कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट शिकवतं विद्यार्थ्यांना. आणि हे
त्यांचा जरी भाग असला, म्हणजे आता कुठेतरी शैक्षणिक विभागालाही कळलंय की ह्याचं महत्त्व आहे. म्हणून आधी कम्युनिटी मेडिसिन, म्हणजे मी जेव्हा MBBS केलं तेव्हा शेवटच्या वर्षाचा विषय होता. आता तो पहिल्या वर्षापासून शिकवला जातो आणि पहिल्या वर्षात शिकवून थांबत नाही, 3ऱ्या वर्षापर्यंत तो कंटिन्युअसली शिकवला जातो आणि तिथे तो भर असतो. आणि हे 3ही वर्ष शिकवायचं कारण की कम्युनिटी मेडिसिन सगळ्या भागात आहे. म्हणजे मी लहान मुलांची डॉक्टर आहे, तर मुलाला डायरिया होऊ नये म्हणून काय करायचं, विटॅमिन A का द्यायचं की रातांधळेपणा येऊ नये, लसी का द्यायच्या कारण का लसीनी जे आजार होतं, म्हणजे हे काय आहे, हे प्रायमरी प्रिव्हेन्शनच आहे. किंवा एखादा डायबिटॉलॉजिस्ट आहे, त्याच्याकडे तुम्ही जाऊन माझ्या आईवडिलांना डायबिटीस होतं, माझं वजन थोडं जास्त आहे, तर मला डायबिटीस आहे का, आणि नसेल तर मला होऊ नये म्हणून मी काय काय करावं, हे जेव्हा तुम्ही एका डॉक्टरला विचारता किंवा एक डॉक्टर तुम्हाला सांगतात, ते प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे. त्यामुळे ते कम्युनिटी मेडिसिन त्या ज्या म्हणाल्या की सगळीकडे पसरलं पाहिजे, हे अगदी पटतं मला. आणि ते आमच्या विद्यार्थ्यांवर आहे की त्यांनी बाय चॉईस ते घ्यावं आणि त्यात स्वतःला सिद्ध करून दाखवावं. आणि दुसरा प्रश्न होता त्यांचा दुसरा होता की नॉन इन्व्हेसिव्ह ज्या आपल्या ज्या चाचण्या आहेत, तर त्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंडर किंवा कमी दरात, माफक दरात किंवा निशुल्क जर करता आल्या तर त्याविषयी तुमचं मत काय आहे? नक्कीच हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे शेवटी कॉर्पोरेट्सनी ओळखावं आणि हळूहळू त्यांनी ओळखलंय. म्हणजे आमच्या जे हॉस्पिटलला म्हणा की जवळजवळ काही कोटींची देणगी आम्हाला ह्या CSRच्या माध्यमातून मिळते आणि इतर वैद्यकीय महाविद्यालयांना देखील मिळते. त्यामुळे कॉर्पोरेट्सनी पण आता महत्त्व ओळखलंय की त्यांचं आरोग्य, त्यांच्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य ह्या दृष्टीने ते मदत नक्कीच करतायत. पण ते त्यांच्या बाजूनी व्हावं. बाकी ह्या ज्या तुम्ही टेस्ट म्हणाल्यात, ह्या शासनाच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तशाही फ्री होतात. आणि शेवटी माझं म्हणणं राहील की पहिल्यांदा आपण आपलं, म्हणजे एक उदाहरण व्हॉट्सॲपवर खूप फिरतं, जे म्हणजे ह्यांना ॲनेक्डोट सांगायची सवय आहे, तर मी पण एखादा सांगून टाकते की जे नेहमी सांगितलं जातं की विमानात जेव्हा ऑक्सिजन कमी होतं तेव्हा नेहमी इन्स्ट्रक्शन दिलं जातं की तुमच्यासोबत लहान मूल असेल, वयोवृद्ध व्यक्ती असेल, तरी पहिल्यांदा तुम्ही मास्क घाला आणि मग त्या व्यक्तीला मदत करा. ह्याचं कारण सोपं आहे की ऑक्सिजन जर कमी झालं तर एक थोड्या सेकंदात माणूस बेशुद्ध होतो आणि तू बेशुद्ध झालास तर तू दुसऱ्याच्या काय कामाचा आहेस. तर आरोग्याच्या बाबतीत पण मी तेच म्हणते की आधी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. म्हणजे तिथे डॉक्टर नाही किंवा तिकडे खूप महाग आहे म्हणून मी ते करणार नाही असं न करता टेस्ट करणं सोडू नका. मी तुम्हाला तेच सांगते की शासकीय दवाखान्यात ह्या बऱ्याचशा टेस्ट फ्री होतात आणि ह्या तुम्ही स्वतः करू शकतात. किंवा ब्लड प्रेशर जाऊन पटकन चेक करता येईल, ब्लड शुगर वर्षातून एकदा करता येईल. तर इतरांनी त्यांचं काम करावंच, ह्याबद्दल दुमत नाही. पण माझं आरोग्य आधी मी सांभाळायला पाहिजे. आणि तुम्ही महिला आहात आणि मला फार असं बुरसटलेल्या विचारांनी नाही म्हणायचं आहे, पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही की घरातली जर स्त्री आजारी पडली तर अख्ख्या घराचं गणित आणि नियोजन कोसळतं आणि तिला आराम करायला किंवा 15 दिवसचा ब्रेक घ्यायला मिळत नाही. हे अगदी खरं आहे. आणि नोकरी करत असेल तर ती दोन्ही कसरत करत असते. मला असं वाटतं की पुरुषांनी घरातल्या कामात मदत करावी, पण ते अजून ती वस्तुस्थिती घरोघरी नाही आहे, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे मी म्हणेन की महिलांनी आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. कारण का मला आजारी पडायला वेळ नाही आहे, म्हणून आता निरोगी राहण्यासाठी वेळ द्यावा, स्वतःसाठी वेळ द्यावा. वॉकला जाणं असेल, मेडिटेशन करणं असेल किंवा तुम्हाला एखाद्या छंदाची आवड असेल तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी गरजेचं आहे. आणि ह्याला मी स्वार्थी होणं म्हणणार नाही, खरोखरच स्वतःसाठी वेळ काढा, हे मी प्रत्येकाला सांगेन. बिलकुल मॅडमने एकदम छान आपल्याला मेसेज दिलाय. पहिलं लक्ष आपण स्वतःच्या तब्येतीकडे दिलं की आपोआपच लहान मुलं पण आपल्याकडून शिकतात की आई कशी स्वतःची काळजी घेते, बाबा कशी काळजी घेतात, आणि मग आपला भारत देश एकदम सुदृढ होईल आणि आपलं विश्व पण सुदृढ होईल. तर मॅडम याच लाईनवर एक अजून प्रश्न विचारतोय की नवजात शिशु म्हणा, बालक म्हणा, अंडर 5 इयर्सचे जे लहान मुलं आहेत म्हणा किंवा गरोदर माता, याच्यासाठी शासकीय रुग्णालयात काय काय योजना आहेत किंवा काय काय सवलती आहेत, सुविधा आहेत, त्याविषयी कृपया थोडं सांगा. पुन्हा तेच आहे की शासकीय रुग्णालयात हे सगळं फ्री आहे. आणि आता NICU किंवा त्याचं एक दुसरं आहे की SNCU म्हणू लागलो आहेत त्याला, ते जवळजवळ आता बऱ्याचशा जिल्हा रुग्णालयातही मिळतं आहे आणि ह्याचा आपल्याला परिणाम दिसतोय. तर ह्याच विषयात मला वाटतं आधी इथे ह्याच एखाद्या कार्यक्रमात बोलले की 1 वर्षाच्या खाली मुलांचा मृत्यू दर हा देशाची इकॉनॉमिक हेल्थ सांगतोय.
म्हणजे खूप गमतीशीर गोष्ट आहे की 1 वर्षाचं खालचं मूल तुमचं कुठल्या इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्यूट करते, तो काहीच करत नाहीये. पहिले 6 महिने तर पाठीवर झोपून रडतंय आणि त्याच्यानंतर थोडं रांगायला लागतंय, पण त्याचं आरोग्य तुमच्या देशाचं आरोग्य सांगतंय आणि हे इकॉनॉमिक पॅरामीटर्सनी सिद्ध झाले. त्यामुळे जसं तुमच्याकडच्या सुविधा वाढतात, म्हणजे एकेकाळी NICU फक्त मोठ्या शहरात होतं, आता छोट्या तालुका ठिकाणी देखील NICU आले. ह्याचा अर्थ मुलांचं सर्व्हायव्हल वाढू लागले, ह्याचा अर्थ कुठेतरी तो इकॉनॉमीशी लिंक झालाय आणि ह्या थीमशी पण ते रेलेव्हंट आहे की सगळ्या वेलबिंगमध्ये इकॉनॉमी पण आलीच. म्हणजे देशाचं, राज्याचं जो खर्च असेल, जे बजेट असेल, ते आरोग्य सुविधांना जर वाढवलं तर ते होणार आहे आणि ते होतंय. म्हणजे आता SNCU हे रुरल हॉस्पिटलला होतंय. आता आपल्याला या वेगवेगळ्या भागातून फोन येतो, तिथे थंडीचे दिवस असतात, त्यामुळे मुलं कधी कधी फक्त थंडीमुळे दगावतात किंवा सिरियस होतात. तर आता तिथे पण देखील वॉर्मर पोचलेले आहेत. डिलिव्हरी झाल्या त्या मुलाला वॉर्मर खाली ठेवलं जातं. म्हणजे काही भागात मी आता धुळ्यात होते तेव्हा 2.5 डिग्री टेम्परेचर होतं, पण वॉर्मर खाली मुलाचं टेम्परेचर चांगलं राहू शकत होतं. त्यामुळे आता ह्या सुविधा शासनाकडे सगळीकडे आहेत आणि ज्यांना स्पेशल केअर लागते, व्हेंटिलेटर लागतं, त्या देखील सुविधा आहेत आणि त्याचा खर्च पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डला तर फ्रीच आहे, पण आता सफेद रेशन कार्डला देखील तो मुलाचा खर्च देखील फ्री आहे, त्याला काहीच खर्च करावा लागत नाही. पल्लवी मॅडम, आता एका वेगळ्या पैलूतून किंवा दृष्टिकोनातून आपण आरोग्याकडे बघूया. वेळ फार कमी आहे, 2020 टाईप सिच्युएशन झाली आपल्याकडे. तर मग उद्योगधंदा, कामकाज, त्याचा शरीरावर, ज्याला आपण ऑक्युपेशनल हजार्ड्स म्हणतो, काय परिणाम होतो, किंवा अनुवंशिकता आणि आरोग्य याविषयी थोडं आम्हाला जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. पहिलं म्हणजे कोविडमुळे हे खूप जाणवलं. उद्योगधंद्यामुळे होणारे आजार वेगळे, उद्योगधंदा नसल्यामुळे देखील काही लोकांवर ते परिणाम झालेले आहेत. आणि हे मी फक्त गरीब किंवा कामगार वर्गासाठी नाही म्हणत आहे. काही लोकांचे हाय प्रोफाईल जॉब्स होते आणि ते देखील त्यांचे गेलेले आहेत. त्यामुळे एकतर उद्योगधंदा पाहिजे, माणसाला एक पर्पज पाहिजे, मी काहीतरी काम करतोय हे पर्पज गरजेचं आहे. त्यामुळे तो एक भाग झाला. मला माहिती की तुमचा प्रश्न त्या ओघाने नव्हता, पण ते देखील एक समस्या आपल्याला दिसते आणि ते नैराश्याचं कारण होऊ शकतं, हे देखील तितकंच खरं आहे. पण काय काय उद्योगधंदा रिलेटेड असतात. म्हणजे अगदी माझंच म्हटलं तर मी जेव्हा पिडियाट्रिक्समध्ये होते तेव्हा राऊंड्स घ्यायला वगैरे फिरायचे. आता डीन झाल्यानंतर खुर्चीत बसून असते, ते बसल्यामुळे जर ती खुर्ची बरोबर नसेल तर बॅकएक रिलेटेड आजार होतात. एखादी व्यक्ती जर वजन वाहायचं काम करत असेल तर त्या व्यक्तीला खांद्याचा आजार होऊ शकतो. आपण पोलिसांबद्दल बघतो की जे ट्रॅफिकचे पोलिसमन आहेत ते बरेच तास उभे असतात, उन्हातानात उभे असतात. त्यांना व्हॅरिकोज वेन्स, म्हणजे आम्हाला अक्षरशः आमच्या पुस्तकात शिकवलं गेलं की इतके तास उभं राहिल्यामुळे पायाच्या नसा त्यांच्या फुगून येतात आणि त्यांना तिथे जखमा आणि अल्सर होऊ शकतात. त्याच्यासाठी ऑपरेशन करावं लागतं, म्हणून आपण त्यांना टाईट सॉक्स घालायला सांगतो. एक दुसरा आजार म्हणजे पुन्हा आपण प्रदूषणाची सांगड घातली तर पोलिसमॅनमध्ये आम्ही 1-2 वर्षापूर्वी JJमध्ये एक स्टडी केली होती की ते ट्रॅफिकमध्ये अनेक तास राहिल्यामुळे आणि अनेक डेसिबल्स आणि आपल्या हॉर्नच्या आवाजामुळे, ते आपण एक करू शकतो की हॉर्न थोडा कमी वाजवावा, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या कानावर त्यांना थोडंसं हिअरिंग लॉस किंवा बहिरेपणाची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ऑक्युपेशन आपण करताना पुन्हा तिकडे आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे आणि कायद्याने ही जबाबदारी तुम्हाला नोकरी देणाऱ्या व्यक्तीची आहेच. आणि जर तुम्हाला त्या कामामुळे तो आजार झालाय तर तो शासकीय कर्मचारी असेल तर शासनाकडून किंवा जिथे काम करतोय त्यांचं इन्शुरन्स असतं, ESIS वगैरे स्कीम्स आहेतच, तर ते त्यांची जबाबदारी आहे की तुमची ती काळजी घेणं. पण मी नेहमीच म्हणते शेवटी आजार होईल, मला फ्री ट्रीटमेंट मिळेल, पण ते हॉस्पिटल बेडमध्ये मलाच बसायचं आहे ना, तर ती बसायची वेळच येऊ नये असं मी जे करू शकेल आपण आज तो विचार करूया. आणि त्या दृष्टीने जर राहिलं तर ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आहेत. म्हणजे आपण कधी कधी ऐकतो आपल्या एस्पेशली मुंबईत की गटरमध्ये जे कामगार जातात तिथे गॅसेस येतात, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो. असे म्हणजे ही यादी खूप मोठी आहे, पण प्रत्येकाने आपल्या आजाराच्या दृष्टीने विचार करून, आपल्या ऑक्युपेशनच्या दृष्टीने विचार करून, आजाराच्या नाही, त्याच्या रिलेटेड काही त्रास होत असेल तर त्याच्यासाठी नक्कीच सहाय्य घ्यावं. आणि थोडक्यात अनुवंशिकता आणि आजार याविषयी थोडं. हे मी पिडियाट्रिशियन म्हणून माझ्यासाठी रेलेव्हंटच आहे. आम्ही जेव्हा एक मूल ॲडमिट करतो किंवा OPDत असतो तेव्हा पहिला प्रश्न विचारतो की लग्न नात्यात झालंय का. तर लग्न नात्यात झालंय म्हणजे कसं, आपल्याकडे एकेकाळी ती पद्धत होती, हळूहळू ती कमी होते. तर त्यातली आपल्याकडे आत्याच्या मुलाशी का मामाच्या मुलीशी असं करायची जी पद्धत होती त्यांनी कधी कधी अनुवंशिक जे काही काही आजार असतात जे लपून राहिलेले असतात ते उभारून येतात.
आणि असे आजार जनरली सिव्हिअर असतात. त्यामुळे अनुवंशिकता अनेक प्रकारची असते, म्हणजे तो थोडासा सायंटिफिक विषय होईल. पण काही आजार असतात जे आईकडून येतात, ज्याला म्हणतात हिमोफिलिया, की जखम त्यांची पटकन भरत नाही, रक्त साकळतं. तर ते जर आईकडे असेल तर आईला काहीच त्रास होत नाही, तिला आम्ही कॅरियर म्हणतो, पण ती आणि मुलींनाही काही होत नाही ते आईच्या, पण मुलांना होऊन जातो. हा एक अनुवंशिक आजार, पण हे तुम्हाला कळत नाही. पण जो दुसरा आजार आहे, जेव्हा लग्न नात्यात केलं जातं त्यावेळी असं नाही की आजार होतोच, पण आजार होण्याची अनुवंशिक आजार म्हणजे कसं असतं, असं समजून घ्या की दोन मामे भावंडांचं लग्न होतंय, तर जर त्याचं लग्न बाहेर कोणाशी तरी झालं तर त्याच्याकडे तो आजाराचा अर्धाच भाग आहे आणि इतर कोणाशी झाल्यामुळे दुसरा अर्धा भाग बाहेर येत नाही, अर्धा भाग आयुष्यभर तो कम्फर्टेबली राहतो. पण ह्याच्याकडे अर्धा भाग आहे आणि त्या मुलाच्या आईकडे अर्धा भाग आहे, कारण का आई वडील एकमेकांचे चुलत किंवा मावस किंवा आत्ते भावंड लागतात, तर तो मुलात आजार येऊन जातो आणि ही मुलं आम्ही बघितली आहेत. त्यामुळे ह्या आजारात अनुवंशिकता असते. तसंच आपण मगाशी ह्या विषयात खूपच बोललो आहे की डायबिटीज, ब्लड प्रेशर हे आजार देखील अनुवंशिक आहेत. कॅन्सर देखील कुठल्या तरी लिमिटपर्यंत अनुवंशिक आहे, पण जरी अनुवंशिक असले ना हे आजार, तरी त्यांचं येण्याचा काळ आपण अनेक वर्ष पुढे ढकलू शकतो. आणि अनुवंशिक आहे म्हटलं तरी का आईच्या प्रत्येक मुलाला तो होत नाही. प्रत्येकाला का होत नाही, कारण का प्रत्येकाने आपली लाईफस्टाईल त्याप्रमाणे ज्यांनी मॉडिफाय केली आहे त्यांना हे आजार होत नाहीत. मॅडम, जाता जाता थोडक्यात एका वाक्यामध्ये काय संदेश देऊ शकता आमच्या मित्रांना, कारण वेळ आपल्याकडे फार कमी राहिला आता, तर आजच्या जागतिक आरोग्य दिनाविषयी काय संदेश द्याल? टेक होम मेसेज. माझ्या मते मी टेक होम मेसेज देण्यापेक्षा अख्ख्या WHO सगळ्यांना जो टेक होम मेसेज दिला आपणही तोच देऊया की अवर प्लॅनेट अवर हेल्थ. तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याचा अनेक पैलूंमध्ये विचार करा. मानसिक आरोग्य माझं चांगलं आहे का, शारीरिक आरोग्य माझं चांगलं आहे का, सामाजिक आरोग्य माझं चांगलं आहे का. सामाजिक आरोग्य म्हणजे तुम्ही वॉकला जा बाहेर किंवा मित्रमैत्रिणींशी पुन्हा संवाद साधा किंवा कट्टा हल्ली असतो कोपऱ्यावर तिकडे बसून गप्पा मारा. म्हणजे हे तिन्ही गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करा आणि तसंच आपल्या वातावरणावरही करा, आपल्या प्लॅनेटवर. प्लॅस्टिकचा वापर कमी करणं म्हणा किंवा वजन नियंत्रण, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आजचा विषय टेक होम मेसेज एवढाच राहील की अख्खं जग हाच आजचा टेक होम मेसेज आहे. थँक्यू पल्लवी मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान माहिती दिली, छान प्रबोधन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आणि आमच्या मित्रांतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे स्वतःची काळजी घ्यायची आहे. 30 वर्षाच्या आत आपल्याला 30 वर्षानंतर चाचण्या करायला लागायच्या आहेत. आणि जाता जाता संत तुकाराम महाराजांची तोच अभंग आपण आठवूया. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. इथे म्हणून आपण आजच्या भागात इथेच थांबूया. तर धन्यवाद, नमस्कार.